Hello everyone, good morning. Myself Busar Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sevgav. My subject is pharmaceutical jurisprudence. So my dear students, previous some lecture we discuss the chapter that is Medicinal and Toilet Preparation Act 1955 and rules they are under 1976. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चरपासून आपण मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट 1955 आणि त्या अंतर्गत जो 1976 आहे त्या 1976 अंतर्गत येणारे जे रूल्स आहेत ते स्टडी करत आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पशन फ्रॉम ड्युटी पाहिलं. देन क्लासिफिकेशन ऑफ मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट कंटेनिंग अल्कोहोल, त्यामध्ये ॲलोपॅथिक प्रिपरेशन, त्याच्यामधील 2 टाईप ऑफिशियल ॲलोपॅथिक प्रिपरेशन, त्याचबरोबर नॉन ऑफिशियल ॲलोपॅथिक प्रिपरेशन, त्यानंतर होमिओपॅथिक प्रिपरेशन, आयुर्वेदिक प्रिपरेशन. देन आयुर्वेदिक प्रिपरेशन अगेन सबडिवायडेड इंटू 2 टाईप्स, रेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन अँड अनरेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन. देन ॲलोपॅथिक पूर्ण डिटेल स्टडी केलं, होमिओपॅथिक असेल आयुर्वेदिक असेल. त्यानंतर नेक्स्ट स्टडी केलं होतं किंवा नेक्स्ट स्टडी करायचं आहे आपल्याला वेअर हाऊसिंग ऑफ अल्कोहोलिक प्रिपरेशन. त्यामध्ये नेक्स्ट स्टडी करायचं आपल्याला वेअर हाऊसिंग ऑफ अल्कोहोलिक प्रिपरेशन. आजच्या लेक्चरला आपल्याला स्टडी करायचा आहे न्यू पॉईंट्स वेअर हाऊसिंग ऑफ अल्कोहोलिक प्रिपरेशन. द मॅन्युफॅक्चरर्स or dealers in dutiable goods are allowed to establish bonded warehouse anywhere in India to deposit dutiable goods. आणि जे मॅन्युफॅक्चरर आहे किंवा डीलर आहे वस्तूच्या उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना वस्तू जमा करण्यासाठी भारतात कोठेही त्या ठिकाणी ते जे कोठार आहेत गोदाम आहेत ते स्थापित करण्याची परवानगी आहे. मॅन्युफॅक्चरर ऑर डीलर्स इन ड्युटेबल गुड्स आर अलाउड, त्यांना काय अलाउड आहे तर टू एस्टॅब्लिश द बॉन्डेड वेअर हाऊस, त्यांना बॉन्डेड वेअर हाऊस स्थापित करण्याची त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे. एनिवेअर इन इंडिया टू डिपॉझिट ड्युटेबल गुड्स. आणि जे वस्तूच्या उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना कर्तव्य त्या ठिकाणी पद्धतीची वस्तू जमा करण्यासाठी भारतात कोठेही बॉन्डेड वेअर हाऊस स्थापित करण्याची परवानगी आहे. देन नेक्स्ट पॉईंट आहे द पर्सन हू इंटेंडेड टू एस्टॅब्लिश अ वेअर हाऊस शुड अप्लाय इन प्रेस्क्राईब फॉर्म अलॉंग विथ प्रेस्क्राईब फीज टू एक्साइज कमिशनर ऑफ स्टेट अँड ऑब्टेन लायसन फॉर द पर्पज फ्रॉम हिम. ज्याप्रमाणे आपण पहिल्या पॉईंटमध्ये स्टडी केलं की उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना डीलरला त्या ठिकाणी वस्तू साठवण्यासाठी जमा करण्यासाठी भारतात कोठेही त्या ठिकाणी बॉन्डेड वेअर हाऊस स्थापित करण्याची परवानगी आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट पॉईंटमध्ये आहे की ज्या वेअर हाऊसमध्ये ज्या गोदामात स्थापन त्या ठिकाणी करवायचं आहे किंवा स्टोरेज त्या ठिकाणी करायचं आहे त्यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त जो असेल त्या राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांकडे जी प्रेस्क्राईब फी असेल किंवा प्रेस्क्राईब फॉर्म असेल त्या प्रेस्क्राईब शुल्कासह त्या फीसह जो प्रेस्क्राईब नमुनाचा अर्ज आहे तो नमुन्याचा अर्ज त्या ठिकाणी केला पाहिजे किंवा करावा आणि त्यांच्याकडून त्यासाठी काय घेतलं पाहिजे तर परवाना घेतला पाहिजे. सेकंड पॉईंट त्या ठिकाणी काय सांगितलं की जो द पर्सन हू इंटेंडेड टू एस्टॅब्लिश अ वेअर हाऊस शूड ॲप्लाय इन, म्हणजे ज्या पर्सनला त्या ठिकाणी वेअर हाऊस पाहिजे त्या पर्सननी काय केलं पाहिजे ज्या गोदामात त्या ठिकाणी स्थापन करायचं त्यांना ज्या वेअर हाऊसमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे जो राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आहे म्हणजेच काय तर एक्साइज कमिशनर ऑफ स्टेट जो आहे त्या एक्साइज कमिशनरकडे जो
विहित शुल्क आहे, प्रेस्क्राईब फी जी आहे त्या फीसह विहित नमुन्यात त्या ठिकाणी अर्ज करावा आणि त्यांच्याकडून त्यासाठी परवाना घ्यावा. देन नेक्स्ट पॉईंट आहे, द एक्साइज कमिशनर मे रिक्वायर द लायसन्स टू फर्निश अ बॉन्ड इन प्रेस्क्राईब फॉर्म विथ सर्टरी और security binding him to pay duty on the goods deposit or for removal of such goods to another warehouse or for the due observance of the term, condition and requirement of the act. आणि थर्ड पॉईंटमध्ये काय सांगितले, जो उत्पादन शुल्क आयुक्तांना परवानाधारकास हमीपत्र किंवा सिक्युरिटीसह विहित नमुन्यात बॉन्ड सादर करण्याची आवश्यकता असू शकते. ज्यावेळेस एक्साईज कमिशनरकडे आपण फॉर्म सादर करणार त्यावेळेस काय, उत्पादन शुल्क जो आयुक्त आहे त्या उत्पादन शुल्क आयुक्तांना परवानाधारकास हमीपत्र, परवानाधारकास काय 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 दिलं पाहिजे किंवा काय सादर करण्याची आवश्यकता आहे, तर हमीपत्र किंवा सिक्युरिटीसह विहित नमुन्यात बॉन्ड सादर करण्याची आवश्यकता असू शकते. त्यानंतर त्याला जमा केलेल्या मालावर, जो काही माल जमा केलेला असेल त्या मालावर शुल्क भरायला बंधनकारक असेल, त्या ठिकाणी शुल्क भरावंच लागेल त्या जमा केलेल्या मालावर, किंवा अशा वस्तूच्या दुसऱ्या कोठरात काढून टाकण्यासाठी किंवा त्या अटी, ज्या शर्ती असतील, अटी असतील त्या वस्तूच्या व आवश्यकतांचे पालन करणे त्या ठिकाणी आवश्यक, अटींचे पालन करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. देन नेक्स्ट वन आहे, नेक्स्ट पॉईंट, ऑल सच गुड्स ब्राउट फॉर वेअरहाउसिंग शुड बी प्रोड्यूस टू द ऑफिसर इन चार्ज ऑफ द वेअरहाऊस विथ द रिलेटिव्ह ट्रान्सपोर्ट परमिट. Before the entry in the warehouse, the goods should be weighed, judged, and assessed to duty, and the particulars should be recorded in the register maintained for the purpose. आणि नेक्स्ट पॉईंट काय आहे, फोर्थ वन, जे गोदाम आहे, जे वेअरहाऊस आहे, वेअरहाऊसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, गोदाम किंवा गोडाऊन. जे गोडाऊन आहे त्या गोदामासाठी आणलेले असे सर्व सामान, जे मटेरियल आहे ते सामान संबंधित परिवहन जो परवाना आहे त्या परिवहन परवान्यासह गोदामाच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे, प्रभारी अधिकारी म्हणजे काय, त्या गोदामाचा, ज्या त्या गोडाऊनचा, त्या वेअरहाऊसचा ऑफिसर इन्चार्ज जो असेल त्या ऑफिसर इन्चार्जकडे सादर केले जावे. काय सादर केले जावं, तर संबंधित जे काही मटेरियल आणलं असेल त्या संबंधित मटेरियल किंवा सामान संबंधित परिवहन परवान्यासह गोदामाच्या जो प्रभारी अधिकारी असेल त्या गोदामाच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे त्या ठिकाणी सादर केलं जावं. आणि गोदामात प्रवेश करण्यापूर्वी वस्तूचे त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, मोजमाप केलं पाहिजे, त्याचं मूल्यांकन केलं पाहिजे, आणि त्या ठिकाणी जे रजिस्टर असेल त्या रजिस्टरमध्ये तपशील त्या ठिकाणी नोंदवला जावा, त्याचा तपशील नोंदवला जावा. जे काही मटेरियल त्या ठिकाणी स्टोअर करण्यासाठी ठेवलं आहे किंवा ठेवणार आहोत ते मटेरियलचं त्या ठिकाणी तपशील त्या ठिकाणी नोंदवला जावा. कशामध्ये, जे काही मेंटेन रजिस्टर त्या ठिकाणी ठेवलेलं असेल त्या मेंटेन रजिस्टरमध्ये तपशील रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट पॉईंट आहे, द बॉन्डेड वेअरहाऊस शुड बी लॉक अँड सिक्युर्ड ॲज पर द डायरेक्शन ऑफ एक्साईज कमिशनर. आणि जे बॉन्डेड वेअरहाऊस आहे ते वेअरहाऊस काय केलं पाहिजे, तर आयुक्तांच्या निर्देशानुसार, जे आयुक्त आहे, जो एक्साईज कमिशनर आहे त्या एक्साईज कमिशनरच्या निर्देशानुसार जे बॉन्डेड वेअरहाऊस आहे ते बॉन्डेड वेअरहाऊस काय केलं पाहिजे, लॉक केलं पाहिजे, कुलूप बंद केलं पाहिजे आणि सुरक्षित त्या ठिकाणी केलं पाहिजे. देन नेक्स्ट वन आहे, द गुड्स शाल नॉट बी रिमूव्ह फ्रॉम एनी वेअरहाऊस विदाउट पेमेंट ऑफ ड्युटी. आणि शुल्क न भरल्यास कोणत्याही गोदामातून, कोणत्याही गोडाऊनमधून, कोणत्याही वेअरहाऊसमधून वस्तू काढल्या जाऊ शकत नाहीत. त्या ठिकाणी शुल्क जर भरलं नसेल तर शुल्क भरले नाही त्यामुळे कोणतीही वस्तू त्या ठिकाणी
गोदामातून बाहेर काढू शकत नाही किंवा गोदामातून दिली जाऊ शकत नाही. देन नेक्स्ट वन आहे ड्युटी शॅल नॉट बी पेड फॉर द रिमूव्हल ऑफ गुड्स टू अदर वेअरहाऊस ऑर एक्सपोर्ट. आणि इतर गोदामाकडे सामान काढण्यासाठी किंवा निर्यातीसाठी शुल्क अदा केले जाणार नाही. त्या ठिकाणी ड्युटी पेड केली जाणार नाही. देन नेक्स्ट पॉईंट आहे गुड्स शाल रिमेन इन द वेअरहाऊस in which they are deposited for 3 years or more as the excise commissioners allow. आणि उत्पादन शुल्क आयुक्तांनी परवानगी दिल्यानुसार नेक्स्ट लास्ट पॉईंट काय आहे उत्पादन शुल्क जो आयुक्त आहे जो कोणी एक्साईज कमिशनर जो आहे त्या एक्साईज कमिशनरने परवानगी दिल्यानुसार वस्तू ज्या गोदामात 3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ जमा केल्या जातात त्या वस्तू तेथेच राहतील. त्या वस्तू त्या ठिकाणीच राहू शकतात. नेक्स्ट पॉईंट आहे एक्सपोर्ट ऑफ मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन. त्यामध्ये आहे अल्कोहोलिक प्रिपरेशन कसं एक्सपोर्ट केलं जातं. मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशनचं प्रामुख्यानं अल्कोहोलिक प्रिपरेशनचं. नो ड्युटी शॅल बी पेड ऑन अल्कोहोलिक प्रिपरेशन which are exported from India. The preparation can be exported by 2 methods. आणि भारतातून निर्यात केली जाणारी जे अल्कोहोलिक प्रिपरेशन आहेत त्या प्रिपरेशनला किंवा त्या प्रिपरेशनच्या तयारीवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही किंवा त्या ठिकाणी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नो ड्युटी शॅल बी पेड ऑन अल्कोहोलिक प्रिपरेशन विच आर एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया. भारतातून निर्यात होणाऱ्या कोणत्याही अल्कोहोलिक प्रिपरेशनवर कोणतेही शुल्क त्या ठिकाणी आकारले जात नाही. द प्रिपरेशन कॅन बी एक्सपोर्टेड बाय 2 मेथड्स. आणि असे प्रिपरेशन किती मेथडने त्या ठिकाणी एक्सपोर्ट करू शकतो आपण कोणकोणत्या वेने तर 2 मेथडने. त्यामध्ये फर्स्ट वन आहे ड्युटी पेड गुड्स शॅल बी एक्सपोर्टेड अंडर क्लेम फॉर रिबेट ऑफ ड्युटी. म्हणजे ड्युटी शुल्क मालमत्तेची परतफेड केल्याच्या दाव्यानुसार त्या ठिकाणी निर्यात केला जाऊ शकतो. फर्स्ट वन काय आहे ड्युटी शुल्क किंवा ड्युटी पेड मालमत्तेची जी परतफेड आहे त्या मालमत्तेच्या परतफेड केल्याच्या दाव्यानुसार निर्यात त्या ठिकाणी केली जाईल. आणि सेकंड वन आहे गुड्स विदाउट पेमेंट ऑफ ड्युटी शॅल बी एक्सपोर्टेड अंडर बॉन्ड. आणि वस्तू कर्जाची भरपाई न करता त्या ठिकाणी वस्तू कर्जाची भरपाई न करता अंडर द बॉन्ड त्या ठिकाणी एक्सपोर्ट करू शकतो. 2 मेथड आहेत. फर्स्ट वन आहे ड्युटी पेड गुड्स शॅल बी एक्सपोर्टेड अंडर क्लेम्स ऑफ रिबेट ऑफ ड्युटी. आणि सेकंड वन आहे गुड्स विदाउट पेमेंट ऑफ ड्युटी शॅल बी एक्सपोर्टेड अंडर द बॉन्डच्या अंडर. त्यामधील फर्स्ट मेथड स्टडी करायची आपल्याला एक्सपोर्ट ऑफ ड्युटी पेड गुड्स. एक्सपोर्ट ऑफ ड्युटी पेड गुड्स शॅल बी मेड अंडर द क्लेम for rebate of duty. The owner of the non-bonded manufacturer or wholesale dealer who wants to export duty paid goods should give minimum 48 hours notice to concerned excise officer to supervise the packages of goods which are to be exported. आणि फर्स्ट काय पाहत होता आपण की एक्सपोर्ट ऑफ ड्युटी पेड्स. त्यामधील फर्स्ट पॉईंट आहे एक्सपोर्ट ऑफ ड्युटी पेड्स गुड शाल बी मेड अंडर क्लेम ऑफ फॉर रिबेट ऑफ ड्युटी. द ओनर ऑफ नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरर और होलसेल डीलर who wants to export duty paid goods should give minimum 48 hours notice to the concerned excise officer to supervise the packages of the goods which are to be exported. आणि कर्तव्यावर सूट मिळाल्याच्या नंतर किंवा कर्तव्यावर सूट मिळाल्याच्या शुल्कापोटी ड्युटी शुल्क वस्तूची निर्यात केली जाईल. नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चररचा मालक ओनर किंवा होलसेल डीलर
त्या होलसेल डीलरला, व्यापाराला ज्याला ड्युटी पेड वस्तू निर्यात करायची आहे किंवा ज्याला ड्युटी पेड वस्तू त्या ठिकाणी निर्यात करायच्या आहेत, त्यांनी निर्यात केलेल्या वस्तूंच्या पॅकिंगची किंवा निर्यात केलेल्या वस्तूच्या पॅकिंगची देखरेखीसाठी संबंधित उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना किमान 48 तासांची नोटीस द्यावी. किती तासांची नोटीस दिली पाहिजे? 48 तासांची त्या ठिकाणी नोटीस दिली. फर्स्ट पॉईंट काय आहे की कर्तव्यावर सूट मिळाल्याच्या शुल्कापोटी ड्युटी सशुल्क वस्तूची निर्यात केली जाईल. त्या ठिकाणी कशाची निर्यात केली जाईल? प्रामुख्याने ड्युटी शुल्क वस्तू ज्या असतील त्या ड्युटी शुल्क वस्तूची निर्यात त्या ठिकाणी केली जाईल. आणि नॉन बॉन्डेड कारखान्याचा मालक, नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरचा मालक किंवा घाऊक होलसेल डीलर ज्याला ड्युटी पेड वस्तूची निर्यात त्या ठिकाणी करायची आहे, त्यांनी निर्यात केलेल्या वस्तूची पॅकिंगची देखरेखीसाठी किंवा त्याच्या संबंधित उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना किमान किती तासांची नोटीस दिली पाहिजे? तर 48 तासांची त्या ठिकाणी नोटीस दिली पाहिजे. नेक्स्ट वन आहे मॅन्युफॅक्चरर और डीलर शुड प्रेझेंट कन्साइनमेंट टू बी एक्सपोर्टेड टू द कन्सर्निंग ऑफिसर who shall send the sample of such dutiable goods to the chemical examiner for analysis to confirm the alcoholic content of these goods. आणि उत्पादन किंवा विक्रेत्याने, मॅन्युफॅक्चरर किंवा डीलर जो असेल त्याने संबंधित मालकाला निर्यात करण्यासाठी दिले जाणारे माल सादर केले पाहिजे किंवा जे निर्यात करण्यासाठी जे मटेरियल आहे ते मटेरियल त्या ठिकाणी सादर केलं पाहिजे, जे या वस्तूच्या अल्कोहोलिक प्रिपरेशन किंवा अल्कोहोलिक सामग्रीची पुष्टी करण्यासाठी, विश्लेषणासाठी अशा कर्तव्यपात्र वस्तूचे नमुने रासायनिक त्या ठिकाणी परीक्षकाकडे पाठवितात. आणि ते कोणाकडे पाठवलं जातं? सॅम्पल्स तर जो केमिकल एक्झामिनर और ॲनालिसिस असेल, ॲनालिसिस करणार आहे त्याच्याकडे त्या ठिकाणी पाठवलं जातं. नेक्स्ट पॉइंट आहे फ्रॉम द रिपोर्ट ऑफ केमिकल एक्झामिनर द ऑफिसर शाल एंटर द अल्कोहोलिक कंटेंट्स इन दॅट स्ट्रेन in the duplicate copy of the application which shall be presented to excise commissioner by the exporter for claiming rebate of excise duty. आणि मागील पॉईंटमध्ये आपण बघितलं की केमिकल एक्झामिनरकडे त्या ठिकाणी सॅम्पल पाठवले जातात. त्याप्रमाणे नेक्स्ट पॉईंटमध्ये आहे की रासायनिक परीक्षकाच्या अहवालानुसार अधिकारी अर्जाच्या शुल्काची सूट मागण्यासाठी निर्यातदाराने उत्पादन शुल्क आयुक्ताकडे सादर केलेल्या अर्जाची त्या ठिकाणी डुप्लिकेट कॉपी किंवा डुप्लिकेट प्रतमध्ये अल्कोहोलयुक्त सामग्री त्या ठिकाणी सामर्थ्य त्याची स्ट्रेंथ प्रविष्ट केली पाहिजे. ते नेक्स्ट वन आहे आफ्टर द व्हेरीफाईंग द ॲप्लिकेशन द ऑफिसर इन चार्ज और कन्सर्निंग ऑफिसर शॅल गेट द फॉलोइंग पर्टिक्युलर्स नोटेड ऑन द पॅकेजेस. आणि अर्जाची पडताळणी केल्यानंतर, अर्जाची पडताळणी झाली त्यानंतर अर्जाची पडताळणी केल्यानंतर जो ऑफिसर इन्चार्ज असेल, जो प्रभारी अधिकारी असेल किंवा संबंधित जो कोणी अधिकारी असेल किंवा कन्सर्निंग जो ऑफिसर असेल त्या संबंधित अधिकाऱ्यांना पॅकेजवर पुढील तपशील नोंदवणे गरजेचं आहे किंवा त्यांनी पुढील तपशील त्या ठिकाणी नोंदवले जातील. त्यामध्ये पुढील तपशिलामध्ये काय आहे तर फर्स्ट वन आहे नेम अँड ॲड्रेसेस ऑफ द कन्सिजनी आणि त्या ठिकाणी उपभोक्ताचे नाव आणि त्याचा पत्ता. देन नेक्स्ट वन आहे टोटल क्वांटिटी ऑफ गुड्स पॅक्ड आणि त्यामध्ये एकूण किती क्वांटिटी पॅक केलेली आहे त्या वस्तूची ते असणं गरजेचं आहे. देन थर्ड वन आहे डिस्क्रिप्शन ऑफ गुड पॅक, त्याचं डिस्क्रिप्शन, जे वस्तू त्या ठिकाणी पॅक केलेली आहे त्या वस्तूचं डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे अल्कोहोलिक स्ट्रेंथ ऑफ द गुड्स इन लंडन प्रूफ LP लिटर्स आणि त्या ठिकाणी त्याची स्ट्रेंथ त्या गुड्सची कशामध्ये? लिटर्समध्ये. आणि नेक्स्ट वन आहे ग्रॉस वेट ऑफ इच पॅकेज आणि प्रत्येक पॅकेजचे एकूण वजन त्या ठिकाणी
त्यावर नोंदवले पाहिजे इत्यादी पॉईंट. त्यामध्ये नेम अँड ॲड्रेसेस असेल, टोटल क्वांटिटी ऑफ गुड्स असेल, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स असेल, अल्कोहोलिक स्ट्रेंथ असेल आणि नेट कंटेंट किंवा ग्रॉस वेट ऑफ इच पॅकेज असेल. आणि नेक्स्ट मेथड आहे एक्सपोर्ट अंडर बॉन्डेड. पहिली मेथड पाहिली की एक्सपोर्ट ऑफ ड्युटी पेड गुड्स, ती पाहिली फर्स्ट मेथड. आता सेकंड मेथड आपण स्टडी करणार आहोत एक्सपोर्ट अंडर बॉन्डेड. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे द ओनर ऑफ द बॉन्डेड ओनर ऑफ द बॉन्डेड मॅन्युफॅक्टरी और बॉन्डेड वेअरहाऊस कॅन बी एक्सपोर्ट द अल्कोहोलिक प्रिपरेशन अंडर बॉन्ड. आणि जो ओनर आहे कशाचा, बॉन्डेड मॅन्युफॅक्टरीचा किंवा बॉन्डेड वेअरहाऊसचा, तो काय करू शकतो तर बॉन्ड अंतर्गत अल्कोहोलिक प्रिपरेशनची निर्यात त्या ठिकाणी करू शकतात. जो कोणी ओनर असेल बॉन्डेड मॅन्युफॅक्टरीचा किंवा बॉन्डेड वेअरहाऊसचा, इट कॅन बी एक्सपोर्ट और दिस कॅन बी एक्सपोर्ट द अल्कोहोलिक प्रिपरेशन अंडर द बॉन्ड. आणि अल्कोहोलिक प्रिपरेशनची त्या ठिकाणी निर्यात करू शकतो कशाच्या अंडर तर बॉन्डच्या अंतर्गत. द नेक्स्ट वन आहे द एक्सपोर्टर should present an application in triplicate to the excise officer in charge of the bonded laboratory or warehouse, giving the statements that goods are to be exported by sea or air or by parcel post. आणि निर्यात करू शकतात बॉन्डद्वारे, परंतु निर्यातदाराने जी काही बॉन्डेड लॅबोरेटरी असेल किंवा जो कोणी ऑफिसर इन्चार्ज असेल कशाचा, वेअरहाऊसचा, त्या गोदाम प्रभारी उत्पादन अधिकाऱ्याकडे 3 प्रतीमध्ये अर्ज सादर केला पाहिजे. किती, ट्रिप्लिकेट फॉर्ममध्ये किंवा ट्रिप्लिकेट ॲप्लिकेशन किती फॉर्ममध्ये केलं पाहिजे, ट्रिप्लिकेट फॉर्ममध्ये. आणि त्या माल समुद्र किंवा वायुमार्गाद्वारे बाय सी कसा एक्सपोर्ट केला पाहिजे, बाय सी और एअर और बाय पार्सल पोस्ट. त्या ठिकाणी निर्यात कशी होते मग, समुद्र किंवा वायुमार्गाद्वारे किंवा पार्सल पोस्टद्वारे निर्यात करावा लागेल. जो काही माल असेल तो समुद्र, वायुमार्ग किंवा पार्सल पोस्टद्वारे त्या ठिकाणी निर्यात करावा लागेल, असे विधान त्या ठिकाणी करून दिले पाहिजे. द नेक्स्ट पॉईंट आहे द पॅकेज ऑफ द गुड्स टू बी एक्सपोर्ट शुड बी मार्क इन इंक और ऑइल कलर with particular like serial, owner name and special mark if any, and total quantity of dutiable goods with their alcoholic strength in LP liters. आणि निर्यात केली जाते कशा प्रकारे केली जाते, समुद्र, वायुमार्ग किंवा पार्सल पोस्टद्वारे, परंतु निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूचे पॅकेजेसचे, जो काही माल आपण निर्यात करणार आहोत त्या मालाच्या वस्तूचे पॅकेजेसचे शाई जी असेल, शाई किंवा तेलाच्या रंगात त्या ठिकाणी चिन्हांकित केलं पाहिजे, ज्यात क्रमशः त्या ठिकाणी काय काय डिस्क्राईब केलेलं असेल किंवा काय चिन्हांकित केलेलं असेल, त्याचा सिरियल नंबर, त्याचा क्रमांक, त्यानंतर मालकाचं नाव, त्या ठिकाणी ओनरचं नाव, आणि विशिष्ट रकमेची काही असल्यास त्या ठिकाणी काय, स्पेशल मार्क इफ एनी अँड टोटल क्वांटिटी ऑफ ड्युटिएबल गुड्स विथ देअर अल्कोहोलिक स्ट्रेंथ. आणि विशिष्ट रकमेची काही असल्यास त्याच्या एकूण मुदतीसह LP कशामध्ये, लिटरमध्ये त्या ठिकाणी मालाची संख्या, त्या ठिकाणी स्ट्रेंथ, मालाची संख्या त्या ठिकाणी असणं, नमूद करणं गरजेचं आहे. द नेक्स्ट वन आहे ऑन व्हेरिफिकेशन ऑफ द पर्टिक्युलर्स इन ॲप्लिकेशन. ऑन व्हेरिफिकेशन ऑफ द पर्टिक्युलर्स इन द ॲप्लिकेशन द ऑफिसर इन चार्ज ऑल्सो नोट द फॉलोइंग पर्टिक्युलर्स ऑन द पॅकेजेस. आणि फॉलोइंग अर्जात नमूद केल्याप्रमाणे तपशिलाच्या पडताळणीनंतर जो ऑफिसर इन्चार्ज असेल, जो प्रभारी अधिकारी असेल, त्या पॅकेजवरील पुढील तपशिलाचा नोंद त्या ठिकाणी घेतात. मग त्यामध्ये पुढील तपशिलाची नोंद कशी घेतात तर त्यामध्ये नेम अँड ॲड्रेसेस ऑफ द कन्सिजनी, त्या ठिकाणी नाव आणि ॲड्रेस, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ गुड्सचं डिस्क्रिप्शन, त्या मालाचं वस्तूचं डिस्क्रिप्शन काय असेल ते, त्यानंतर टोटल क्वांटिटी ऑफ द गुड्स पॅक, आणि किती क्वांटिटी आहे ती टोटल क्वांटिटी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ग्रॉस वेट ऑफ द पॅकेजेस, त्याचं एकूण वजन.
द ऑफिसर मे सील इच पॅकेज विथ हिज ऑफिशियल सील. आणि ऑफिसर काय करतो, प्रत्येक पॅकेज सील करतो त्याच्या ऑफिशियल सीलने. द पॅकेजेस कॅन बी एक्सपोर्टेड इन द सेम वे ॲज दॅट ड्युटी पेड गुड्स. आणि पॅकेजेस कशा प्रकारे एक्सपोर्ट होतात, तर ड्युटी पेड गुड्स ज्याप्रमाणे त्या ठिकाणी एक्सपोर्ट केले जातात त्याप्रमाणे हे एक्सपोर्ट केले जातात. नेक्स्ट पॉईंट आहे इंटरस्टेट मूवमेंट ऑफ मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन अंडर द ॲक्ट. म्हणजे इंटरस्टेटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट आहे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशनची, ते आपल्याला या ॲक्टनुसार स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन अंडर दिस ॲक्ट कॅन बी मूव्ड वन स्टेट टू अनदर आफ्टर पेमेंट ऑफ ड्युटी ॲज पर द रूल्स. आणि या कायद्यानुसार जे मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट आहे त्या कायद्यानुसार मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशनची जी तयारी आहे ती नियमानुसार कर्तव्याची भरपाई केल्यानंतर, नियमानुसार कर्तव्याची भरपाई म्हणजेच काय, तर पेमेंट ऑफ ड्युटी ॲज पर द रूल्स. आणि ॲज पर द रूलनुसार त्या नियमानुसार त्याचं पेमेंट पेड केल्याच्या नंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतं. सच ड्युटेबल गुड्स कॅन बी or can also be transferred from bonded warehouse of one state to the bonded warehouse of other state. आणि अशा वस्तूंना एका राज्याच्या बॉन्डेड गोदामातून किंवा बॉन्डेड वेअरहाऊसमधून दुसऱ्या राज्यातील बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये त्या ठिकाणी हस्तांतरित करता येते. द प्रोसिजर फॉर द सेम इज डिस्क्राईब इन फर्दर पॅरेग्राफ. त्या ठिकाणी प्रोसिजर सेम आहे. त्यामध्ये मूवमेंट ऑफ ड्युटेबल गुड्स फ्रॉम वन बॉन्डेड वेअरहाऊस टू अनदर बॉन्डेड वेअरहाऊस, त्याची मूवमेंट कशा प्रकारे होतोय ते स्टडी करायचं. मूवमेंट ऑफ ड्युटेबल गुड्स फ्रॉम वन बॉन्डेड वेअरहाऊसपासून दुसऱ्या बॉन्डेड वेअरहाऊसपर्यंत. व्हेन द गुड्स आर टू बी रिमूव्ह फ्रॉम वन वेअरहाऊस टू अनदर, ज्यावेळेस गुड्स काय केलं जातं, जो काही माल आहे तो वस्तू किंवा माल त्या ठिकाणी मटेरियल रिमूव्ह केलं जातं एका वेअरहाऊसपासून दुसऱ्या वेअरहाऊसकडे नेण्यासाठी. द कन्सिग्नर और द कन्सिग्नी शुड एंटर इनटू अ बॉन्ड विथ सर्टरी और सफिशियंट प्रिस्क्राइब सिक्युरिटी. नेक्स्ट पॉईंट आहे सच बॉन्ड शॅल बी फर्निश टू द ऑफिसर इन चार्ज ऑफ द वेअरहाऊस ऑफ रिमूव्हल of the warehouse of destination as the case may be. Such bond shall remain valid until the officer in charge of the warehouse removal has received a re-warehousing certificate stating that the goods have been re-warehoused from the officer in charge of warehouse destination. आणि ज्या रिमूव्हल केला डेस्टिनेशन म्हणजे ज्या ठिकाणी ते पोहोचायचं असेल त्या ठिकाणी the consignor should make the application in triplicate for the removal of goods. आणि कशामध्ये ॲप्लिकेशन किती फॉर्ममध्ये, ट्रिप्लिकेशन फॉर्ममध्ये. फ्रॉम वन वेअरहाऊस टू अनदर वेअरहाऊस द ऑफिसर इन चार्ज ऑफ वेअरहाऊस टुगेदर विथ अदर नेसेसरी इन्फॉर्मेशन ॲज द एक्साइज कमिशनर मे रिक्वायर्ड ॲटलिस्ट 24 hours. त्याने किती हे केलं पाहिजे, तर ॲटलिस्ट 24 hours बिफोर रिमूव्हल ऑफ गुड्स. Thank you everyone. Thank you again. The remaining point of this chapter will be studied in next lecture. Thank you.